नमो भगवते वासुदेवाय. श्लोक 15 आणि 16. ज्ञानयज्ञेन चाप्यन्ये यजन्तो मामुपासते एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम्. अहं क्रतुरहं यज्ञस्वधाहमहमौषधम् मंत्रोहमहमेवाज्यमहमग्निरहं हुतम्. शब्दार्थ. दुसरे काही ज्ञानयोगी मज निर्गुण निराकार ब्रह्माची ज्ञानयज्ञाने अभेद भावाने पूजा करत माझी उपासना करतात आणि दुसरे काही अनेक रूपांनी असलेल्या मज विराट स्वरूप परमेश्वराची नाना प्रकारांनी उपासना करतात. श्रौत यज्ञ मी आहे, स्मार्त यज्ञ मी आहे, पितृयज्ञ मी आहे, वनस्पती अन्न व औषध मी आहे, मंत्र मी आहे, तूप मी आहे, अग्नी मी आहे आणि हवनाची क्रियाही मीच आहे. भावार्थ. देवाची उपासना विविध प्रकारे करता येते. जप, तप, यज्ञ, अनुष्ठान असे अनेक मार्ग आहेत. ज्ञानयज्ञ हा त्यातील एक मार्ग आहे. मनुष्य जन्मात ज्ञान मिळवायला हवे. ज्ञान साधना विचारपूर्वक आणि तल्लीनतेने करावी लागते. त्याला भगवंत यज्ञ म्हणतात. यातच त्याचे मोठेपण आले. ज्ञान मिळवायचे तर त्याला अनुकूलता लागते. शरीर धडधाकट हवे, पंचेंद्रिये सशक्त हवीत, मन एकाग्र हवे, बुद्धी तेज हवी, विवेकाने वागायला हवे. कोणतेही भेद करू नये. देव कोणत्याही रूपात असला तरी तो पूजनीय आहे. आपण कोणत्याही कंपनीचा फोन वापरला तरी ऐकायचे काम होते. चंद्र वेगवेगळ्या ठिकाणाहून दिसला तरी एकच असतो. दूरदर्शनवर कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी बघू शकलो तरी प्रसारित एकाच ठिकाणाहून केले जातात. तशी देवाची विविध रूपे असली तरी तत्व एकच आहे. ज्ञानामुळे आपले विचार प्रगल्भ होतात, सर्व समावेशक होतात, विचारांच्या कक्षा रुंदावतात. दुःख देणारा देव आणि ते दूर करणाराही देवच. माणसाच्या वस्तूच्या कोणत्याही स्वरूपात तो असतो. पाडणारा तोच, उचलणाराही तोच, भांडणाराही देवरूप आणि समजूत काढणाराही देवाचेच रूप. आपल्याला चांगलं करेल तो मित्र आणि काही मनाविरुद्ध झालं की तो शत्रू वाटतो. आपण चांगला वाईट, आपला परका असा भेद करतो हे अज्ञान आहे. याने आपण परस्पर विरोधी भावनेत अडकतो. त्याने आपलेच नुकसान होते. आपल्या आयुष्यात ज्या घटना होतात त्या आपल्या संचितानुसार घडतात. त्यात कोणाचा दोष नसतो. आपण मनात कडवटपणा बाळगतो, खंत करतो. रामाचे कार्य व्हावे म्हणून कैकेयीची योजना होती. रामाने ऐशो आराम करायला अवतार घेतला नव्हता. आपल्याला ठेच लागते त्यात दगडाचा दोष नसतो. असे सर्व समजून घ्यायला हवे. श्लोक 17 आणि 18. पिताहमस्य जगतो माता धाता पितामहः वैद्यं पवित्रमोंकार रुक्साम यजुरेव च गतिर्भर्ता प्रभुः साक्षी निवासः शरणं सुहृत् प्रभवः प्रलयस्थानं निधानं बीजमव्ययम्. शब्दार्थ. जगाला धारण करणारा व कर्मफळ देणारा, आई वडील आजोबा जाणण्या योग्य पवित्र ओंकार, तसेच ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेदही मीच आहे. प्राप्त होण्याजोगे परमधाम भरण पोषण करणारा, सर्वांचा स्वामी, शुभाशुभ पाहणारा, सर्वांचे निवासस्थान, शरण जाण्यास योग्य, प्रत्युपकाराची इच्छा न करता हित करणारा, सर्वांच्या उत्पत्ती प्रलयाचे कारण, स्थितीला आधार, निधान आणि अविनाशी कारणही मीच आहे. भावार्थ. देवाचे स्वरूप जाणून घेण्याची आपल्याला खूप ओढ असते. तो भेटावा अशी आंतरिक इच्छा असते. देवाच्या व्यापक रूपाची आपल्याला कल्पना नसते. मूर्तीत दिसतो तसा देव आपल्याला दिसावा असे वाटत राहते. देवालाही आपण माणसाचे रूप देतो, कपडे घालतो, दागिन्यांनी मढवतो. ती सगुण पूजा झाली. पण देव
त्या पलीकडे ठायी ठायी आहे. 10व्या अध्यायात देवाच्या विभूती विस्ताराने सांगितल्या आहेत. पण इथेही ते कुठे प्रकट झाले, कुठे दिसू शकतात, असू शकतात ते भगवंतांनी सांगितले आहे. त्यांचे कार्य काय ते सांगितले आहे. देव पिता आहे आणि पिता देव मानायला हवा. देव वाणीत आहे, ज्ञानात आहे, विद्येत आहे. या सृष्टीत जे जे आहे त्यात देवत्व आहे. किडामुंगीलाही त्रास होऊ नये अशी संतांची धारणा असते. एक संत खास मुंग्या शोधून त्यांना साखर खाऊ घालत. प्राणीही खऱ्या संतांना त्रास देत नसत. एखाद्या ठिकाणाची पवित्रता प्राण्यांच्या वागणुकीवरून ठरवतात. जिथे प्राणीही शत्रुत्व सोडून वागत असतील त्या जागा अतिशय पवित्र लहरींनी युक्त असतात. पूर्वींची मंदिरे अशा लहरी बघून बांधली गेली आहेत म्हणून तिथे मानसिक शांतता लाभते. नामजप सुंदर होतो. नुसती मूर्ती ठेवली आणि भिंती उभारल्या की मंदिर बनत नसते. तिथे देवाचे अनुष्ठान असावे लागते, म्हणजे वातावरणात सकारात्मकता हवी. प्रकृतीमुळे जीव जन्माला येतो, पण त्यात बीज निर्माण होणे ही दैवी घटना आहे. ते प्रकृतीच्या अधीन नाही. कोणी कुठे जन्माला यावे हे काळ ठरवतो. प्रकृती हे माध्यम आहे. जसे दूरदर्शन हे माध्यम आहे. कोणते कार्यक्रम दाखवायचे हे दूरदर्शनचे उपकरण ठरवू शकत नाही. तसे या जगात आपण सगळे निमित्त मात्र आहोत. मनात राग लोभ काहीही असू नये. माणसाचा दोष नसतो. आले देवाजीच्या मना तिथे कोणाचे चालेना. देव परीक्षा बघत असतो. आपण ज्ञानाची कास धरली की देवत्वाची प्रचिती येते. प्रत्येक गोष्टीतील कार्यकारण भाव लक्षात घेऊन आपण कोणालाही दोष देऊ नये. श्लोक 19 ते 21. तपाम्यहमहं वर्षं निगृह्णाम्युत्सृजामि च अमृतं चैव मृत्युश्च सदसच्चाहमर्जुन. त्रैविद्या मां सोमपाः पूतपापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते. ते पुण्यमासाद्य सुरेन्द्रलोकमश्नन्ति दिव्यान् दिवि देवभोगान्. ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति. एवं त्रयी धर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते. शब्दार्थ. मीच सूर्याच्या रूपाने उष्णता देतो, पाणी आकर्षून घेतो व त्याचा वर्षाव करतो. हे अर्जुना, मीच अमृत आणि मृत्यू आहे. सत व असत सुद्धा मीच आहे. तिन्ही वेदात सांगितलेली सकाम कर्मे करणारे, सोमरस पिणारे, पापमुक्त लोक माझी यज्ञांनी पूजा करून स्वर्गप्राप्तीची इच्छा करतात. ते पुरुष आपल्या पुण्याईचे फळ असणाऱ्या स्वर्गलोकाला जाऊन स्वर्गात देवांचे भोग भोगतात. ते त्या विशाल स्वर्गलोकाचा उपभोग घेऊन पुण्याई संपल्यावर मृत्यूलोकात येतात. अशा रीतीने स्वर्गप्राप्तीचे साधन असणाऱ्या तिन्ही वेदात सांगितलेल्या सकाम कर्मांचे अनुष्ठान करून भोगांची इच्छा करणारे पुरुष वारंवार ये जा करीत असतात. अर्थात पुण्याच्या जोरावर स्वर्गात जातात आणि पुण्य संपल्यावर मृत्यूलोकात येतात. भावार्थ. वारा वाहतो, पाऊस पडतो, प्रकाश पसरतो, पूर येतो, भरती येते. हे सगळं कसे घडते? कोण घडवून आणतो? एखाद्या ठिकाणी आपण औचित कसे जातो? हे विधिलिखित असतं. कोणी त्यात बदल करू शकत नाही. कोणाला त्यासाठी जबाबदार धरू नये. झाडाचं पानही भगवंताच्या इच्छेने हलते. एक सत्य घटना आहे. देवळात दर्शनाला गेले होते. छान आवार होते. दाट झाडी होती. आम्ही एका पारावर बसलो. हवा पडली होती. सेवेकरी आवार झाडत होता. सगळा कचरा कोपऱ्यात गोळा केला. तितक्यात जोरात वारा आला आणि आवारात इतका पाऊस पडला की जणू दिवसभरात झाडले नव्हते. 2 मिनिटात हे घडले. आम्ही फक्त बघत बसलो. आसक्ती सोडून कर्म का करावे? आपण काही करतो हा आपला भ्रम असतो. काय हवंय आणि कसं मागायचं ते आपल्याला
कळत नाही. मागते मन एक काही, दैव दुसरे घडविते. हेच खरे. एका माणसाला देव प्रसन्न होतो. काय हवं ते माग म्हणतो. माणूस खुश होऊन म्हणतो, माझ्या हातात खूप पैसा खेळू दे आणि माझ्या भोवती माणसांची गर्दी होऊ दे. त्याला बस वाहकाची नोकरी मिळते. हे असं असतं. इच्छा नको हेच मागणं असावं. स्वर्गसुख मिळावे अशी आपली इच्छा असते. सुख एकटे येत नाही, त्यामागे दुःख येतेच. एकदा भोग एकदा उपभोग हे अव्याहत चक्र आहे. या चक्रातून सुटण्याचा एकच मार्ग आहे, आसक्ती सोडणे. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.